वाजवताय हे? तुम्हाला आज मेरे यार की शादी येतं वाजवता? दिल वाले दुल्हनिया ले जाएंगे ते पण नाही. एक चंदो ओ चिरो कुठून आणले ना? हा तुला काही चांगले म्युझिक वाले भेटले नाही काय? अहो चांगलेच आहेत ते साहेब. हे चांगले आहेत. हे बघ काही झालं ना तरी आपल्या बेटूचं लग्न आहे, त्यात काही कमी पडता कामा नाही. हो तुम्ही काळजी करू नका. बरं मला सांग, सगळा प्लॅन रेडी आहे? हो हो. प्लॅन? कुठला प्लॅन? म्हणजे ते बॉम्ब फुटणार नाही, धमाका होणार नाही. बॉम्ब धमाका? अरे छिरो, आज इथे 4 माणसं येतील. आम्ही उद्या हर लग्नातून सईला पळवून देणार आहोत. 4 माणसं? कुठली 4 माणसं? आई शपथ सांगतो साहेब, मी कुठल्याच 4 माणसांना ओळखत नाही हो. अरे तू नाही ओळखत पण मी ओळखतो ना. मी ओळखता म्हणजे तुम्हाला सगळं माहितीये? अरे आता माझ्या बेटूचं लग्न आहे म्हटल्यावर मला सगळं माहितीच असणार ना. पण ते मामा लोक मला काय बोलले नाहीत. कोण मामा? कोण मामा? अरे चंदू काय बडबडतोयस तू? तुम्ही काय बडबडताय? आधी तू बोल. आधी तुम्ही बोला. माझी ऑर्डर आहे, आधी तू बोल. माझे मालक आहात ना, मग तुम्ही आधी बोलणार ना. हे पण बरोबर आहे. म्हणजे मला काय म्हणायचं आहे की आज इथे 4 घरातली 4 चांगली माणसं येतील आणि लग्न लागल्यानंतर त्यांच्या समोर असा फुलांचा बॉम्ब फुटला पाहिजे, सगळीकडे फुलांचा पाऊस पडला पाहिजे. त्याचं प्लॅनिंग मी तुला करायला सांगितलं होतं. त्याचं काय झालं? खुश त्याबद्दल बोलताय हो. मी किती घाबरलो. तू कशाला घाबरला? मी का घाबरलो? मी घाबरलो? हो मी घाबरलो. माझं हे हल्ली असं होतंय, ब्लड प्रेशर वाढतंय आणि मग माझं शेड्यूलच सगळं बिघडून जातो. म्हणून चल काम कर आणि आधी ह्यांना इथनं घेऊन जा आणि मला लग्नाचा बँड वाजवणारी माणसं हवी आहेत, कळलं? लग्नाचा बँड वाजवणारे येतीलच इतक्यात. काय बोलला? कुठे काय बोललो मी? शशी, सुयश आलं रे, लवकर ये. हा आलो आलो. चल चल. फादर इन लॉ, डांस करो. अरे नाचो, डॉक्टर सुयश पटवर्धन की शादी है, नाचो. ए सुयश, अरे ये ना तू पण खाली नाचायला. अरे रस्त्यावर सडक छापलो, राजा कायम घोड्यावर असतो. अरे पण तू तर गाडीने येणार होतास ना. हा घोडा? अरे गिफ्ट मिळालाय. तिला माहित नाही पण आता रॉयल वेडिंगला रॉयल एंट्रीसाठी रॉयल घोडा. अरे पण हा रॉयल घोडा सोडला नाही तर रॉयल वेडिंग कशी सुरू होणार? सोड तो घोडा, उशीर होतोय. डॅड, आज माझं लग्न त्यामुळे कुठे किती वेळ घालवायचा हे मी ठरवणार आणि एवढ्या लवकर मी हा घोडा सोडणार नाहीये. तू सोडू नकोस, मी घोडा सोडणार आहे, तो पण फुल स्पीड मध्ये. चल धन्ना चल. अरे थांबवा, अरे पकड. तुझा घोडा पळाला. तो माझा घोडा नाही. मग कुणाचा आहे? घोडा घोडेवाल्याचा. अरे पण घोडा तू घेऊन आलास ना. घोडा घेऊन यायचं काम माझं होतं, घोडा थांबवायचं काम माझं नाही. मग कुणाचं आहे? घोडेवाल्याचं. अरे मग घोडावाला कुठे आहे? दुबईला. दुबईला? हो दुबईला तो उंटा आणायला गेलाय. अरे मग घोड्याचं काय? तुम्हाला काय करायचंय? अरे पण घोडा थांबवणार कोण? तुम्ही. आम्ही? मग एवढे गेंड्यासारखे बाउन्सर चालले, ते काय काम करणार? त्यांना घोडा नाही अडवतायत, मग घरात घुसणारे घुसखोर कसे अडवणार तुम्ही? सई बाई आला भाई. मागणी ते घालतात ज्यांना त्यांच्या आजीने राखून ठेवलेल्या बांगड्या तिच्या होणाऱ्या सुनेला सोपवायच्या असतात.
करतेयस तू? तू काय करतेयस इथे? तू तर मला सोडून निघून गेली होतीस ना? मन मारलं होतं ना मी स्वतःचं? हो, मन मारलंच होतंस तू, पण आदित्यवरचं मनातलं प्रेम नाही ना मारू शकलीस. ज्या रात्री आदित्यने त्याच्या मनातलं तुला सांगितलं ना, त्याच रात्री जाग आली मला पुन्हा एकदा. आणि तेव्हा मला वाटलं होतं की सई बिराजदार आता स्वतःचं मन कधीही मारणार नाही. पण बघा, सई बिराजदार आज स्वतःलाच मारून घ्यायला निघालीये. जीव देतीये ती. वा 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 वा, क्या बात आहे, कडक. हे यार, मग काय करू मी, काय करू? मनात या आशा सोडू नकोस. काय होणार आहे नुसत्या आशा ठेवून? काहीतरी नक्की होईल. स्वतःवर आणि आदित्यच्या प्रेमावर विश्वास ठेवलास ना, तर काहीतरी मार्ग निघेल, रस्ता सापडेल. मुळीच नाही. आणि रस्ता सापडला ना तरी तो सुयश उभा असेलच वाट अडवून मध्ये. सई, असं नको ना बोलूस तू. काहीतरी होईल. तू ना अशी हरून जाऊ नकोस. मग काय करू मी? तू सांग मला, मी काय करू? जमशेर सिंग आहेस ना तू? खूप स्ट्रेंथ सुचतात ना तुला. मग तू सांग, आता या सिच्युएशन मध्ये मी काय करू? शमशेर सिंग हरलाय आता. त्याच्या अंगात ना जोश आहे, ना हिंमत आहे, ना यातून सगळ्यातून सुटण्याचा काही मार्ग. त्याच्या हातात आता फक्त हे उरलं. ए लाजो, हे काय करतेयस? सई, सई, काय करतेयस तू? अगं, अजून तयार नाही झालीयस? चल ना पटपट आवर. सुयश आलाय आणि त्याचा मूड खूप खराब आहे. सुयश? घोडा कोणी आणला? घोडा कोणाचा होता? घोडा पटकन. अरे घोड्याचा मालक दुबईला आहे. पण मग घोडा कोणी आणला? एक घोडा ज्याने आणला तो फक्त घोडा आणणारा होता. खरा मालक दुबईला गेलाय. दुबईला? हो, त्याला उंट आणायचे. हे तुम्हाला कोणी सांगितलं? त्यानेच. कोण येतो? कोण येतो? कोण येतो? ही गाडी बघतोच काय? ही गाडी? अरे अरे हे काय? हे काय आहे? अरे माझ्या लग्नासाठी मी लक्झरी कार घेऊन सांगितलं होतं. हा पत्र्याचा डबा तो सजवून आणलाय. अरे ह्या असल्या गाड्यात ना सिनेमामध्ये पोरी पळवायला वापरतात. दिस इज माय ऑफिशियल वेडिंग. रॉयल वेडिंग आहे माझं. हे घेऊन निघतो आता आणि ही गाडी पण घेऊन जा. काय करतोय? तर हा बहिरा आहे का? गार्ड्स, ह्याचं जरा कान नीट तपासा. जर त्याला ऐकू येत नसेल ना तर याला गाडी सकट गायब करा. पण ही गाडी मला ते दिसता कामा नाही. अरे काय गाडी आणली? ते सगळ्याच गोंधळ घालून ठेवला यांनी. आता या गाडीतून घेऊन जाणार का मी माझ्या बायकोला? अरे यार. नाही, मी या गाडीतून घेऊन जाणार आहे माझ्या बायकोला. ऐका, बोलावलेल्या माणसांपेक्षा एकही वेगळा माणूस दिसता कामा नये. आमंत्रण पत्रिका चेक केल्याशिवाय कोणाला आज सोडायचं नाही. आणि तो आदित्य आणि त्याचे मामा दिसले तर काय कराल? सगळ्यात आधी तुम्हाला इन्फॉर्म करू. रॉंग. जागेवर मरेपर्यंत मारा आणि मला सांगू पण नका. त्या मामा भाच्यांचं पाऊल या घरात पडता कामा नये. कारण मला माझ्या लग्नात कुठल्याही प्रकारचं विघ्न यायला नकोय. मी आलोय. हा खूप बघा,
हे तुमचं काम. अरे बघा कोण आलंय. बघ तुम्ही सईला घेऊन या. हात नाही लगाय. होय होय. कोण आहेस तू? पिंट्या पिंट्या? पेंट्या नाही रे. पेंचे पेन द्या. अवघड आहे नाव माझं, लिहून दाखवतो. का? तोंडाने सांग ना. अरे माझ्याच लक्षात नाही काय बरं सांगितलं नाव. ते हे दृष्टद्युम्न तिरुवनंतपुरम कसं काय ते काय बरं सांगितलं होतं भाई. काय बरं सांगितलं होतं भाईने. भाई? अरे भाई म्हणजे तो भाई नाही रे. भाई म्हणजे मेरे भाई मैं हूँ आचारी. आजारी? आजारी आहे मग इथं कशाला आलाय? अरे बुडबा बावळट, आजारी नहीं रे. मैं हूँ फेमस आजारी बाक्या बिहारी. ये पकाने आया हूँ, गुलाब जाम पकाने आया हूँ मैं. अरे काय पकवतोय रे? बरं ठीक आहे, कढई काढ. नहीं, मैं अपनी कढ़ाई नहीं दूंगी. दूंगी नहीं रे. देंगा कढ़ाई नहीं दूंगा. नहीं तो करूंगा मैं यहाँ दंगा. नहीं दूंगा देंगा. पण तोंड दाखवल्याशिवाय तुला आज जाता येणार नाही. अरे तुम्हाला तोंड दाखवलं तर ब्रह्मेनं तोंड दाखवायच्या लायकीचा राहणार नाही रे मी. काय? कोण ब्रह्मे? ब्रह्मे नाही रे. ब्रह्मा देव भगवान ब्रह्मा. तो वो उसका मैंने शपथ खाया है. मेरा काम पूरा नहीं होगा ना तब तक बाके बिहारी फेमस आचारी किसी को तो नहीं दिखाऊंगा. अरे ऐसा नहीं चलेगा. एक कढई काढा रे. अरे काय करताय? अरे थोडा काय करताय तुम्ही? अरे तिथे सगळे ह्याची वाट बघतायत भटारखान्यात आणि तुम्ही याला इथे अडवून ठेवले. तुम्ही याला ओळखता? ओळखतो. गुलाबजाम एक्सपर्ट. हा बाके बिहारी फेमस आचारी. हे काय ह्याच्या कडेवरूनच मी ओळखलं त्याला. आम्ही याचं तोंड बघितल्याशिवाय याला आज नाही पाठवणार. काय वेड बीड लागले का तुम्हाला? गुलाबजाम बनवायच्या आधी जर का ह्याचं तोंड बघितलं ना तर गुलाबजाम राहतील बाजूला, जुलाबजाम होतील. संध्या अरे हळू. तुम्हाला काय ड्युटी कुठे करायची तुम्हाला? गेटवर की संडासात? गेटवर. मग जा गेटवर जा. आम्ही बघतो काय ते. दाढी उडू. अरे नंतर वगैरे दाढी तू इथे कुठे चालले? इथे मी इथे तू इथे. हे बघा असं इथून मागे गेलात ना की भटारखाना आहे आणि त्याच्यावरती तिकडे इथे सईताईंची रूम आहे. काही निरोप वगैरे. हे चंद्या पण हे काम काय माझं नाही. माझं काम आहे इथे घडणाऱ्या गोष्टींवर लक्ष ठेवायचं आणि सगळ्यात शेवटी सईला पळवून न्यायचं. आणि त्या सईला निरोप पोचवायचं काम आहे ना ते बंधूच आहे. अहो मग बंधू मामा कुठे आहेत? मला काय माहिती. म्हणजे येईलच इतक्यात. कुठेतरी असेल इकडेच. देखो जी. नाम क्या है सर आपका? ऐसा लोग मुझे प्रा भाई, ब्रदर और कभी बंधु बुलाते हैं, लेकिन सड्डा नाम है बलविंदर सिंह. बलविंदर सिंह सोधी फ्रॉम लुधियाना. यांचं नाव दिसत नाही लिस्ट मध्ये. अब मराठी में नहीं, पंजाबी में लिखा होगा. दिखाइए मुझे, दिखाइए. नाही एक मिनिट. ये कपल इन्व्हाइट आहे आणि तुम्ही एकटेच आलात. आज जाता नहीं येणार तुम्हाला. और जिंदगी तो इसी का नाम है. आदमी अकेला आता है, अकेला चला जाता है. नहीं ऐसे नहीं चलेगा. कपल एंट्री मतलब कपल एंट्री. लगता है तुम्हें जान कतरे में डालने का बड़ा शौक है, तो बुलेट प्रूफ जैकेट पहन लीजिए. काय? बुलेट प्रूफ जैकेट कशाला? क्यों यहाँ बड़ा धमाका होने वाला है. तुम्हें ऐसा बारूद दिखाने वाला हो जो आज तक किसी ने नहीं देखा होगा. भगवान मेरी धर्मपत्नी आ जाओ. रुको.
जी तुसी ना बड़े वो जी, वो नहीं जी, तुसी ना बड़े वो जी, बिल्कुल वो। सबके सामने धर्म पत्नी बोलने की क्या जरूरत थी जी। अब भी सबको ना मैं स्वीट 16 की कुड़ी लगती हूँ जी। हाय भगवान, सबके सामने धर्म पत्नी बोलने का चांस बड़े दिनों के बाद मिल गया है। रोज रोज थोड़ा ऐसा चांस मिलता है जी, सच का। पर आपको पता है हमारी लव स्टोरी ना इतनी दर्दनाक है, हाँ इतनी दर्दनाक है। लैला मजनू, रोमियो जूलियट, श्री फरहाद, यहाँ तक के हमारे पिंड में पैदा होने वाले हीर रांझा सुन लेंगे ना रब दी सौ जहर खा के मर जाना है जी। हाँ जी, जा रही है, सही जा रही है। किसी दिन ना फुर्सत निकाल के 4 दिन हमारे घर आ जाओ, फिर फुर्सत में पूरी कहानी सुनाऊंगी, वो भी सरसों दे साग और ज्वारी दी भाकरी के साथ। हाँ जी, हाँ जी। मैं भगवान, ये लोग हमें अंदर नहीं ले रही है और तू इन्हें घर बुला रही है। ओ जी, क्यों नहीं जान दे रहे अंदर? आपका लिस्ट में नाम नहीं है। लिस्ट? ओ जी, ये लिस्ट की काम है। लुधियाना से यहाँ तक हम दोनों तरफ की 1.5 लाख खर्चा करके आए हैं फर्स्ट क्लास में। हाँ जी, जास्त होते एवढं महाग नसतं तिकीट। छड्डे जी, इन्हें कौन सा पता है? आप कभी गए हो फर्स्ट क्लास में? गए हो? नाही मॅडम, आम्ही कधी विमानात बसलोच नाही, आम्हाला कसं माहिती असणार? हाँ जी, देखो जी, अब इतना खर्चा करने के बाद ये फालतू सी लिस्ट हमें रोकेगी? है? हमें रोके? इस लिस्ट की ताम है। हो मॅडम, काय करताय तुम्ही? पटवर्धन की शादी है, दूसरी लिस्ट प्रिंट करा लेना जी। हाँ। थैंक यू। अजून तयार नाहीस? हा, अजून तयार नाहीस तू? या अशा अवतारात बसणारे सुद्धा लग्न लागतं ना? नाही नाही म्हणजे काय? ही अशी बसणार नाहीयेस की लग्नासाठीच बसणार नाहीयेस? तुला काय वाटतं? ए, मला जे वाटतं ते मी जर केलं ना तर तुझ्या बापाची वरात निघेल पोलीस स्टेशन पर्यंत. तुझ्या मम्माला तुझी नाही तुझ्या बापाची बिदाई करावी लागेल, ते पण कायमची. मग तुला मी मारून मुटकून माझ्याशी लग्न करायला लावेल. मग हे सुजलेलं तोंड आणि रडत लग्नाला बसण्यापेक्षा छान तयार होऊन बस ना. ऍटलिस्ट फोटोज तरी छान येतील, हो ना? तर आता आवर पटापट, हे लग्न मुहूर्तावरच व्हायला पाहिजे. माणूस आहेस की राक्षस आहेस तू? हा, राक्षस? साधा सुद्धा राक्षस नाही, रावण आहे रावण. 10 तोंडांचा रावण. सीता मैया, या रामायणात या रावणापासून वाचवायला तुला कोणीच येणार नाही. ना राम ना त्याची वानर सेना. टांगा पलटी, घोडे फरार, मामाच्या पाठी भाता सवार, कच्ची भाकर तोडत नाही, भाच्याची साथ कधी सोडत नाही. चला आपण इकडे आत तरी आलो. आता एकदा सहीला इकडून पळवून नेलं की आपलं काम झालं. अरे निम्मी लढाई तर आपण आत्ताच जिंकलोय. अरे पण सईला सोडवण्यापूर्वी तिच्यापर्यंत पोहोचायला तर हवं, आणि आपण इथे आलोय हा निरोप कोणीतरी तिच्यापर्यंत पोहोचवायला हवा ना. हो पण हे काम कोणाचं होतं? पिंट्या, आता प्लॅन विसरलास ना, धोपटी ना तुला. ए अरे मी प्लॅन विसरलो नाहीये. हे सही पर्यंत निरोप पोहोचवण्याचं काम बंधूचं होता. होय, माझं काम होतं आणि काम सुरू आहे. तू इथे आहेस आणि काम सुरू आहे. ए पाजी, फिकर नाट्य म्हणजे आपला 4था मेंबर गडावर पोचलाय. 4था मेंबर म्हणजे दादा? दादा नाही, दादी. दादी? आपण काही
श्री अकाल। अब डरने की कोई जरूरत नहीं है। डोंट वरी, हम सब ब्रह्मे यहाँ पहुंच चुके हैं तुम्हें भगाने वास्ते। ओह सॉरी जी, मैंने तो अपना इंट्रोडक्शन ही नहीं दिया। माई सेल्फ गुलप्रीत कौर। हम सब ब्रह्मे तुम्हें भगाने आए हैं।